नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं 29 तारखेपर्यंत MBBS BDSच्या कॅप राऊंड 2च्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया झाली होती. काल 30 सप्टेंबर रोजी हा जो दुसरा राऊंड होता तो जाहीर होणं अपेक्षित होतं, परंतु काल रात्री तो राऊंड जाहीर झाला नाही. त्याची वेगवेगळी कारणं जी ती समोर आलेली आहेत. त्या संदर्भात प्रॉपर क्लॅरिफिकेशन देण्यासाठी सिटी सेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची नोटीस आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. ही नोटीस नेमकी काय आहे, काय विषय याच्यामध्ये दिलेले आहेत, हे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी नोटीस आहे ती नोटीस नंबर 14. त्या नोटीसच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे मुद्दे सिटी सेलनं या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. एकतर राऊंड कधी जाहीर होणार, दुसरं ॲडमिशनसाठी जी डेट वाढलेली आहे ॲडमिशन घेण्याच्या संदर्भाने त्याचंही प्रॉपर क्लॅरिफिकेशन आहे. आणि ॲडिशनली जे महत्त्वाची न्यूज अगदी विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाचा विषय म्हणजे नवीन जे कॉलेजेस येऊ घातलेले आहेत त्या संदर्भानं सुद्धा छोटीशी गाईडलाईन याच्यामध्ये दिलेली आहे. तर आपण विषयाला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नोटीसमध्ये दिले एक्सटेन्शन फॉर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 2 selection list and last date of joining for MBBS BDS courses and regarding new colleges in the state of Maharashtra. एक तर एक्सटेन्शन जे आहे डिक्लेरेशनसाठी राऊंड 2 त्या संदर्भाने, त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग त्या संदर्भाने, आणि तिसरा महत्त्वाचा विषय न्यू कॉलेजेस इन महाराष्ट्र त्या संदर्भाने. हे तीन विषय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं दिलं आहे गाईडलाईनमध्ये, दिस इज फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कॅन्डिडेट दॅट ड्यू टू टेक्निकल एरर सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड 2 ऑफ MBBS BDS कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड ऑन 1 ऑक्टोबर आफ्टर 6 PM. म्हणजे जो कॅप राऊंड 2 कंडक्ट झालेला होता तो राऊंड आज सायंकाळी 6 नंतर जाहीर होईल, असा या पहिल्या दोन लाईनचा अर्थ आहे. त्यानंतर accordingly the last date of joining cap round 2 for MBBS BDS courses state counseling is extended up to 6 ऑक्टोबर 2024 5:30 वाजेपर्यंत. म्हणजे जे राऊंड कंडक्ट होतोय त्याची जी ॲडमिशन प्रक्रिया असेल त्यामध्ये थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे. आता 6 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी वेळ असणार आहे. त्यानंतर पुढे all aspiring candidates kindly note that there is a possibility that few government colleges which are in process may be permitted for admission for academic year 2024-25 by NMC before third round. जे विद्यार्थी MBBS साठी इच्छुक आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी. काही नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात तिसऱ्या राऊंडच्या अगोदर 2024-25च्या सेशनसाठी before third round, which will lead to increase in overall intake capacity for MBBS admission, MBBS course. थोडक्यात काय तर काही नवीन कॉलेजेस येऊ घातलेले आहेत त्यामुळे ओव्हरऑल जी काय कॅपॅसिटी आहे ती MBBS कोर्सच्या संदर्भाने वाढेल असा या लाईनचा अर्थ आहे. ऑल द इन्स्टिट्यूट अँड कॅन्डिडेट शुड टेक नोट ऑफ द सेम अँड प्लॅन अकॉर्डिंगली. सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी अशा संदर्भाची शेवटची लाईन आहे. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये MBBS BDSचा दुसरा राऊंड आज सायंकाळी जाहीर होईल. त्यानंतर ॲडमिशनसाठी 6 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढून मिळालेली आहे. आणि नव्यानं जे काही कॉलेजेस येऊ घातलेले आहेत ते तिसऱ्या राऊंड पूर्वी येतील अशा संदर्भाची ही सूचना आहे. एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सिटी सेलकडनं विद्यार्थी व पालकांसाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली होती, ती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.